जय शिवराय मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी पशुपालकांसाठी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून एक महत्वाकांक्षी अशी योजना आणण्यात आलेली आहे। ती म्हणजे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, राज्यस्तरीय योजना आणि जिल्हा वार्षिक योजना। आणि मित्रांनो, याच योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचा असा जी.आर. आज 18 ऑगस्ट 2026 रोजी काढण्यात आलेला आहे। मित्रांनो, राज्यामध्ये पशुपालकांना उद्योजक बनवण्यासाठी ही आणण्यात आलेली एक महत्वाकांक्षी अशी योजना। परंतु योजना सुरू होण्यापूर्वीच या योजनेला भ्रष्टाचाराचं गालबोट लागलं। या योजनांच्या अंतर्गत प्रमाणपत्र विकणं असेल, या योजनेचे अर्ज आमच्या माध्यमातूनच भरून दिले जातील अशा प्रकारे सांगणं असेल, अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात भ्रामक पसरवले गेले होते आणि या योजनेला सुरू होण्यापूर्वीच गालबोट लागलेलं होतं। मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती ही योजना सुरू करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात विलंब झाला आणि आता ही योजना सुरू केली जात असताना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत, पशुपालकांपर्यंत पोहोचवली जावी यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, एकंदरीत पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून याच्या संदर्भातील जाहिरात करण्यासाठी जवळजवळ 99,29,700 रुपयाचा आराखडा शासनाला सादर केलेला होता आणि याच्याच पैकी या योजनेची जाहिरात करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेकरता 87,29,100 रुपयाचा आराखडा मंजूर केलेला आहे। याच्या अंतर्गत प्रिंट मीडियाच्या माध्यमातून या योजनेची जाहिरात असेल, टीव्हीसीच्या माध्यमातून असेल, जिंगल स्पॉटच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळे जे काही वर्तमानपत्र असतील याच्यामधून जाहिराती असेल, आकाशवाणी केंद्र असतील, FM केंद्र असतील यांच्या माध्यमातून जाहिराती देणं असेल किंवा एसटी महामंडळाच्या बसेस असतील त्या बसेसवरती जाहिराती छापणं असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून याच्या संदर्भातील जाहिराती देणं असेल, अशा प्रकारच्या विविध माध्यमातून या योजनेच्या संदर्भातील परिपूर्ण माहिती, योजनेचे निकष, योजनेचे अर्ज कसे करायचे, त्याच्या संदर्भातील काही टोल फ्री नंबर वगैरे या सर्वांबद्दलची जाहिरात आहे, ही जाहिरात आता केली जाणार आहे आणि याच्या माध्यमातून ही योजना जास्तीत जास्त शेतकरी आणि पशुपालकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि याच्यासाठी हा मोठा आणि महत्वाचा असा निधी आता राज्य शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। मित्रांनो, या योजनेची ऑनलाईन पद्धतीने अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि लवकरच याचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याच्या संदर्भातील पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून आवाहन केलं जाईल। याच्या संदर्भातील जे काही अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी या योजनेसाठी कागदपत्र काय लागतात, अटी शर्ती, पात्रतेचे निकष काय, याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे। तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता आणि हा जी.आर. आपण gr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। धन्यवाद।